नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वप्नसाकार ऑनलाईन अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पोलीस भरतीमधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हटलं तर शेकडेवारी. पोलीस भरतीच्या जर विचार केला तर SRPF, पोलीस भरती, जिल्हा पोलीस, ह्याच्यामध्ये परत रेल्वे पोलीसमध्ये सगळ्याच पोलीस भरतीमध्ये जर विचार केला तर शेकडेवारी हा महत्त्वाचा म्हणजे अतिशय महत्त्वाचा. कमीत कमी 1 ते 2 प्रश्न याच्यावर प्रत्येक पेपरमध्ये प्रत्येक परीक्षेला विचारले असतात. थोडक्यात पोलीस भरती सोडा तर याच्यामध्ये राज्यसेवेला, PSI, STI, ASOला या परीक्षांना सुद्धा म्हणजे टॉपिकवर अतिशय महत्त्वाचे प्रश्न विचारले असतात. शेकडेवारी, आता आपण शेकडेवारी म्हटलं तर काय, जर विचार केला तर नावातच आहे बघा, शेकडा. शेकडा म्हणजेच काय, 100. तर मित्रांनो आपण बघा, परीक्षेमध्ये मार्क पडले तर सांगतो आपण 74% पडले, 100% पडले किंवा 70% पडले, 80% पडले. जे पडले ते आपण कसे काढतो, जे आपले एकूण मार्क म्हणजे एकूण किती मार्काला परीक्षा झाली ते मार्क आणि त्यापैकी मिळालेले मार्क, आपल्याला जे मिळालेले मार्क भागिले काय करतो, गुणिले काय करतो, 100 करतो. म्हणजेच काय, शेकडा म्हणजेच काय, तर आपण जी कुठली पण किंमत असते ती आपण 100च्या रूपामध्ये आपण मांडतो. म्हणजेच काय मांडतो, म्हणजेच कसं की तुम्हाला जे शेकडा विचारतात, आता याच्यामध्ये थोडक्यात विचार केला तर घर घेताना, गाडी घेताना, लोन करताना आपण काय केलं असतं, त्यांनी सांगितलं असतं बँकेचं की 7% लोन आहे, 8% लोन आहे. म्हणजे या या प्रकारामध्ये जे जे आपल्याला विचारलं असतं ते म्हणजे आपण 7%, 8% म्हणजे कसं काढतात ते, तर ते 100वर असतं. मित्रांनो, काय त्याचा अर्थ की 100 रुपयाला 8 रुपये किंवा 7 रुपये किंवा 10 रुपये, म्हणजे रुपये म्हणजेच काय, ते टक्के. म्हणजे 100च्या किमतीमध्ये ते आपल्याला टक्क्याचं रूपांतर करून दिलेलं असतं. मग मित्रांनो, आता शेकडेवारीवर प्रश्न कसे विचारतात, तर मित्रांनो बघा, शेकडेवारीमध्ये विचारले जातं की समजा आपल्याला 100 मार्काचा पेपर आहे, या पेपरमध्ये आपल्याला 70 गुण मिळाले. 70 गुण मिळाले म्हणजेच किती गुण मिळाले, तर यावेळेस आपण काय करतो की बघा, एकूण गुण किती आहेत, 100 भागिले मिळालेले गुण किती आहेत, अंशामध्ये किती मिळालेले गुण गुणिले काय करणार आपण, 100. हा 100 गेले, हे 100 गेले, राहिले किती, 70. म्हणजेच काय, 70% गुण मिळाले. याच्याऐवजी बघा मित्रांनो, बघा, जर मला असं म्हटलं की मला एका परीक्षेमध्ये 150 पैकी 150चे 30% गुण मिळाले, म्हणजे 150चे 30% म्हणजेच किती. मग यावेळेस आपण काय करणार, 150 गुणिले किती टक्के, टक्के भागिले 100. मग हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, 15 गुणिले 3 किती, 45 गुण मिळाले. म्हणजेच काय, 150 पैकी 30% म्हणजेच किती गुण मिळाले, 45 गुण मिळाले. बघा मित्रांनो, आपण आता याच टॉपिकवर आधारे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत कशी गणित सोडवायची हे आपण प्रत्येक नमुना घेऊन, प्रत्येक उदाहरण घेऊन आपण सोडवून घेऊ. ही झाली पहिली कन्सेप्ट. या कन्सेप्टच्या आधारे आपण प्रत्येक एक एक नमुना घेऊन आपण प्रत्येक प्रत्येक गणितामधली प्रत्येक कन्सेप्ट आपण तपासून घेऊ, समजावून घेऊ व्यवस्थित, नीट. आणि याच्यावर अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे शेकडेवारी. 2 प्रश्न हमखास येतात. बघा मित्रांनो, पहिला नमुना काय सांगतोय की 1200चे 15% बरोबर किती. आता मित्रांनो, ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस अतिशय महत्त्वाचे शब्द कोणते कोणते लक्षात ठेवायचं. बघा, चा, ची, चे, च्या. ज्यावेळेस मित्रांनो हे शब्द येतात त्यावेळेस असं गृहीत धरायचं की त्या दोन संख्यांमध्ये गुणाकाराची ही क्रिया करणे आहे. आपल्याला त्यांनी सांगितलेलं की या दोन्हीमध्ये काय करा, गुणाकाराची क्रिया करा. बघा, आपल्या याच्यामध्ये काय सांगितलंय, 1200चे 15%. चे म्हणजेच काय, आता सांगितलं, चे म्हणजेच काय, तर गुणाकार. आता टक्के, टक्केचं हे काय आहे, हे झालं चिन्ह, टक्केचं हे चिन्ह. टक्के म्हणजेच काय, तर भागिले 100. टक्के म्हणजेच काय, भागिले 100. मग मित्रांनो आता बघा, 1200चे 15%. बघा, 1200चे 15%. आता हे झालं 15. टक्के म्हणजेच काय, भागिले 100. मग आपलं सूत्र म्हणजे हे काय झालं, समीकरण काय झालं, 1200 गुणिले 15 भागिले 100. आता बघा, हे सूत्र, हे समीकरण आपल्याला सोडवायचं. आपण काय करणार, 1200 गुणिले 15 भागिले 100. आता हे बघा, पूर्ण ह्याला भागिले असतं, हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेस कुठलीही एक संख्या भागाकारामध्ये असते
आणि ज्यावेळेस वरच्या संख्या या गुणाकारामध्ये असतात त्यावेळेस असं गृहीत धरायचं की छेदातली जी संख्या आहे ती पूर्ण संख्या ही अंशातल्या संख्येला भागते, हे गृहीत धरायचं आणि हे यानुसार सोडवायचं. आता याच्यामध्ये बघा, खाली छेदामध्ये 2 शून्य येतं, वरी अंशामध्ये 1200च्या पुढे 2 शून्य येतं. मग आता बघा, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. आता राहिलं काय, छेदामध्ये 1. 1 म्हणजेच काय, काहीच नसतो. मग आता याच्या वरी अंशामध्ये काय राहिलंय, 12 गुणिले 15. आता याचा जर गुणाकार केला तर किती येते बघा, 15 दुने 30. हातच्या घेतला 0, हातच्याला किती आले, 3 आले. 15 1 15, 15 आणि 3 किती, 18. म्हणजेच काय, तर 1200चे 15% बरोबर किती, 180. काय केलं आपण, अगोदर ती मांडणी करून घेतली बघा. 1200 जसं सांगितलं तसं चा ची चे आपल्याला या टॉपिक मध्ये, शेकडेवारी या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त वापर केलेला असतो तो शब्द म्हणजे चा ची चे च्या. हे शब्द अतिशय म्हणजे जास्त प्रश्नामध्ये वापरलेले असतात. त्या प्रश्नाचा अर्थच म्हणजेच काय, चा ची चेचा, तर त्याचा गुणाकार करणे हा त्याचा अर्थ होतो. मग आपण घेतलं, गुणाकार केला, पुढे काय, 15%. टक्केचं चिन्ह काय आहे, हे चिन्ह टक्केचे, आणि टक्के म्हणजेच काय, तर भागिले 100. मग बघा आपण केलं 15 भागिले 100, हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, राहिलं काय, 15 गुणिले 12. मग यांचा गुणाकार किती आला, 180. तर 1200चे 15% बरोबर किती, तर 180 हे त्याचं उत्तर असणार आहे. समजलं का. आता याच्यानंतर दुसरा टाईप बघा, काय सांगितलंय की 2400 पैकी 144 म्हणजे शेकडा किती. मित्रांनो, आपण ज्यावेळेस परीक्षेमध्ये परीक्षा दिल्या, 10वी किंवा 12वीचे पेपर झाले त्या किंवा बोर्डाचे पेपर कुठल्याही जरी झाले, त्यावेळेस आपण काय करतो, एकूण गुण जे असतात ते एकूण गुण छेदामध्ये घेतो, अंशामध्ये काय करतो की आपल्याला मिळालेले गुण गुणिले काय करतो, 100. ज्यावेळेस अशी प्रक्रिया करतो त्यावेळेस आपल्याला काय मिळतं, तर आपल्याला ते शेकड्यामध्ये रूपांतर होतं. मग आता एकूण गुण किती आहे त्याच्यामध्ये बघा, किती गुण आहेत, 2400. आपल्याला त्यापैकी किती मिळाले, 2400 पैकी किती मिळाले, 144 गुण मिळाले. गुणिले काय करणार आपण, 100. का, तर आपल्याला कशामध्ये रूपांतर करायचंय, टक्क्यामध्ये रूपांतर करायचंय. इथं आपण काय केलं होतं, जे टक्क्यामध्ये दिलंय त्याला किमतीमध्ये रूपांतर केलं होतं, आणि इथं काय केलं, आपल्याला जे किंमत दिलेली आहे या किमतीचं आपल्याला रूपांतर कशामध्ये करायचंय, टक्क्यामध्ये करायचंय. म्हणून आपण काय केलं, गुणिले 100 केलं. मग बघा, या छेदातले 2 शून्य गेले, या 100चे 2 शून्य गेले, राहिलं काय, 144 भागिले 24. आता 144 आणि 24 हे कोणत्या संख्येच्या पाड्यामध्ये येतं किंवा काय कशामध्ये येतं, तर मित्रांनो बघा, आता 24च्या पाड्यामध्ये पण 144 येतं, 12च्या पाड्यामध्ये पण येतं, 6च्या पाड्यामध्ये पण येतं. पण मित्रांनो, आपल्याला आता ज्यावेळेस भागाकाराच्या, आता या शेकडेवारी या टॉपिक मध्ये सगळ्यात जास्त तुम्हाला भागाकार आणि गुणाकार या दोनच क्रिया कराव्या लागणार आहेत. आणि या दोन क्रियाचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त फास्ट कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपल्याला पाडे अतिशय महत्वाचे आहे त्याच्यामध्ये, आणि गुणाकार भागाकार फास्ट आणि क्विक करणं अतिशय महत्वाचं आहे. त्याच वेळेस आपल्याला तो वेळ आपल्याला कव्हर होणार आहे आणि पटकन वेळेच्या आधी आपल्याला उत्तर येणार आहे. तर मित्रांनो, तो बघा, मी डायरेक्ट भाग देणार आहे. तुम्हाला मी पाडे पाठ करायला सांगितले, त्याच्यामुळे तुम्ही पाडे पाठ केलेले असतील, तुम्हाला फास्ट प्रक्रिया करायची ते तुम्ही आता या पद्धतीनं शिकून घ्या. पाडे तुम्ही पाठ करा, वर्ग पाठ करा आणि घन पाठ करा, ते तुम्हाला पहिल्या लेक्चर मध्ये पण सांगितलेले आहे. आता ह्या टॉपिक मध्ये अतिशय महत्वाचं पाडे आणि गुणाकार भागाकार फास्ट प्रक्रिया करणे अतिशय महत्वाचं आहे. मग बघा, 144 भागिले 24 आहे. आता 24 न जर भाग दिला 144 ला तर भाग कितीचा बसतोय बघा, 24 1 24, 24 1 144, म्हणजेच काय आलं, 6 आलं. 24 24 1 144 म्हणजे 6 काय आलं, आपण गुणिले 100 केलं होतं, म्हणजेच काय, 6%. टक्केचं काय हे चिन्ह, हे आहे टक्केचं चिन्ह. म्हणजेच 24 पैकी 144 म्हणजे आपल्याला किती टक्के गुण मिळाले, तर 24 पैकी 144 म्हणजे 6%, किंवा 144 हे 24 चे किती टक्के येतं, 6% आहेत. समजलं का. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. नेक्स्ट टाइम पाहून घेऊ. बघा, पुढचा टाइप आहे 3/35. हे 5/7 शेकडा किती आहे. मित्रांनो, आता चा चे म्हणजेच काय, गुणाकार. तर त्याच्यानंतर बघा, हा, ही आणि हे 3 शब्द ज्यावेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये जिथं कुठं आढळतील त्यावेळेस कुठली क्रिया करायची असते, भागाकाराची क्रिया करायची असते. चा चे म्हणजेच काय, चा चे म्हणजे काय,
तर गुणाकाराची क्रिया करायची असते. या दोन कन्सेप्ट अतिशय महत्वाच्या आहेत. या दोन कन्सेप्ट लक्षात ठेवा. ज्यावेळेस हाही हे प्रश्नामध्ये येईल त्यावेळेस भागाकार करायचा आणि चाचीचे ज्यावेळेस येईल त्यावेळेस गुणाकार करायचा. गुणाकार ही क्रिया करायची. आता याच्यानंतर हे सोडवायचं कसं बघा. 3/35 भागिले, आता हा हे म्हणजेच काय भागिले, बरोबर म्हणजे भागिले 5/7 चे शेकडा किती, शेकडा किती, शेकडा म्हणजेच काय 100. आपल्या शेकड्यामध्ये रूपांतर करायचे. मग आपण काय करणार, आता ज्यावेळेस तुम्हाला मी सांगितले कंचे बाहुबेनुसार जी अगोदर भागाकार अगोदर आला तर भागाकार अगोदर करायचा, त्याच्यानंतर गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी, ज्या बेरीज किंवा वजाबाकी या दोन क्रियांपैकी जी अगोदर येईल ती अगोदर क्रिया करायची. आणि गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये भागाकार अगोदर आला की भागाकार अगोदर करायचा आणि गुणाकार नंतर करायचा. मग आता बघा, दोन अपूर्णांकामध्ये भागाकाराची क्रिया कधीही होत नाही, हे तुम्हाला मी अगोदर देखील सांगितलेलं आहे. तर काय होतं की ज्यावेळेस दोन अपूर्णांकाचा भागाकार करायचा असतो त्यावेळेस पहिला अपूर्णांक हा कायम राहतो आणि दुसरा अपूर्णांक काय करतो, हा उलटून गुणतो. म्हणजेच बघा पुढे काय, इथं मी घेतो 3/35. आता भागाकाराच्या ऐवजी आपण काय करणार, गुणाकार करणार. हा जो अपूर्णांक आहे उलटून गुणणार, म्हणजेच काय 7/5 गुणिले 100. बघा याच्यानंतर काय करणार आपण, भाग द्या. 7 × 7 7 × 5 35, 5 × 5 5 × 2 10, 5 × 5 5 × 20, 4 गुणिले 3 बरोबर किती 12. मग आपल्याला शेकडा किती मिळाला, 3/35 हे 5/7 चे शेकडा किती, तर शेकडा 12. कसं काढलं आपण, दोन अपूर्णांकाचा चाचीचे मध्ये भागाकार आहे त्याला भागाकाराला गुणाकारामध्ये रूपांतर केलं आणि गुणिले 100 करून या पद्धतीनं सोडवलं. आता याच्यानंतरचा टाइप बघा. तुम्हाला काय दिलंय की संख्या दिलेली नाही, ती संख्या x दिलेली आहे. त्या संख्येचे 7% बरोबर 126 दिले. किती टक्के, 7% बरोबर 126. तर x बरोबर किती, x म्हणजेच काय, तर ती संख्या आपल्याला काढायचं सांगितलेली आहे. मग आपण आहे असं लिहून घ्यायचं. बघा x गुणिले 7 भागिले, आता टक्के म्हणजेच काय भागिले 100 बरोबर किती 126. हे झालं आपलं समीकरण. आता हे समीकरण कसं सोडवायचं, x ची किंमत काढायची, बरोबर चिन्हाच्या खाली तर छेदात एक अपूर्णांकामध्ये 100 हे छेदामध्ये, बरोबर चिन्हाच्या पुढे गेले काय होणार आहे, गुणिले 100 होणार आहे. मग बघा x गुणिले 7 बरोबर 126 गुणिले 100. आता x ची किंमत काढायची आहे, मग x ला तिथेच ठेवा, बरोबर या 7 ला पुढे घेऊन जावा, गुणाकारातला पुढे काय होणार आहे भागणार आहे. मग 126 गुणिले 100 भागिले 7, 7 × 7 7 × 7 राहिले किती 5, 7 × 8 56, पुढे आहे 100, म्हणजे बघा 18 गुणिले 100 बरोबर किती 1800. मग x ची किंमत किती मिळाली आपल्याला, तर 1800. x बरोबर किती 1800. कसा काढला, x किंमत माहित नाही म्हणून आपण काय केलं, x घेतलं, टक्के सांगितले 7% दिलेत, 7 भागिले 100 केलं, बरोबर 126. 126 मग काय केलं आपण, भागाकारातलं गुणाकारामध्ये ज्या संख्या आहेत त्या पाठीमागच्या पुढच्या पाठीमागे घेऊन क्रिया करून हे उत्तर काढलं. आपल्या x ची किंमत किती मिळाली आपल्याला 1800 मिळाली. त्याच्यानंतर बघा 2.1/8 म्हणजेच काय, तर हे पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये एक संख्या दिली आणि त्या टक्के दिले, म्हणजे या टक्केला संख्येमध्ये रूपांतर करायचे. मग यावेळेस आपण काय करणार, या पूर्णांक युक्त अपूर्णांक संख्येला अपूर्णांक संख्येमध्ये अगोदर कन्वर्ट करून त्याच्यानंतर पूर्णांक संख्येमध्ये कन्वर्ट करू, दशांश अपूर्णांकामध्ये. बघा 2.1/8 या दोघांमध्ये क्रिया कोणती करायची, गुणाकाराची, आणि याच्यामध्ये बेरजेची. 8 × 16 आणि 1 17 छेद किती 8. आता याला पूर्णांक अपूर्णांकामध्ये आला, याला पूर्णांक युक्त अपूर्णांकामधलं आता अपूर्णांकामध्ये कन्वर्ट केला आणि या पूर्णांकाला काय करायचं आपण दशांश अपूर्णांकामध्ये कन्वर्ट करणार. बघा 8 × 8 8 × 16 पॉईंट दिला, पुढे काय राहिलं 1 राहिली बाकी, 0 घेतला, पॉईंट दिला 0 घेतला, 8 × 8 राहिले 2, 0 घेतला, 8 × 16 राहिले 4, 8 × 5 40. मग आपल्याला काय मिळालं, काय 2.125 ही झाली संख्या. आता टक्के दिले, टक्के म्हणजेच काय भागिले 100. आता भागिले 100 म्हणल्यावर तुम्हाला सांगितलंय काय, अंशामध्ये जेवढे उजवीकडून जेवढे संख्या सोडून पॉईंट आहे तेवढे शून्य काय करायचे छेदामध्ये द्यायचे. 1 2 3 बघा 2 पॉईंट, हा पॉईंट घालवायचा
आणि काय करायचं 125 भागिले 100 किती करानंतर पॉईंट आहे 3, मग 3 शून्य द्या 1 2 आणि हे 3 झाले. आता छेदामध्ये शून्य किती येतं 1 2 3 4 आणि 5. आता ज्यावेळेस छेदामध्ये 1च्या पाठीवर जेवढे शून्य असतात तेवढेच अंशामध्ये काय करायचं तेवढ्या संख्या सोडून पॉईंट द्यायचा आणि उत्तर लिहायचं. आता बघा 21 25. आता बघा 1 2 3 4 आणि 5 म्हणजे 5 संख्या सोडायच्या आणि पॉईंट द्यायचा. मग बघा 1 2 3 4 आणखीन एक 0 पॉईंट आणि 0 म्हणजे उत्तर काय मिळालं आपला 0.02125. हे झालं या म्हणजे पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं टक्क्यामध्ये सॉरी ह्याच्यामध्ये टक्क्याचं संख्येमध्ये रूपांतर केलं. मग काय करणार आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकाला ज्या अपूर्णांकामध्ये केलं अपूर्णांकाला आपण कशामध्ये केलं म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये. दशांश अपूर्णांकामधून टक्के मानून भागे 100 बरोबर ती संख्या. या पद्धतीनं या टाईप वरचे प्रश्न सोडवा. बघा पुढचा नमुना आहे 1500 चे 40% बरोबर x चे 8%. ज्यावेळेस मित्रांनो अशा दोन क्रिया दिलेल्या असतात आणि मध्ये बरोबरचं चिन्ह असतं त्यावेळेस बरोबर चिन्हाचा अर्थच काय असतो डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्हीही सारख्या आहेत. सारख्या आहेत त्या कशा काढायच्या तर आपल्याला पहिल्या ह्याच्यामध्ये पहिल्या बाजूमध्ये काय दिले त्यांनी 1500 चे 40% हे दिले, परंतु पुढच्या ह्याच्यामध्ये काय दिले ती संख्या दिली x ही संख्या दिली. तर ती x ही संख्या कोणती आपल्याला काढायचं विचारले. मग पहिल्यांदा आपण काय करणार ह्याचे टक्के काढून घेऊ. बघा 1500 चे म्हणजे गुणाकार 40 भागिले 100. मग बघा हा एक गेला हा एक गेला हा एक गेला हा एक गेला म्हणजे उत्तर किती आलं 150 गुणिले 4 15 चोक 60 म्हणजे उत्तर काय आलं याचं 40%चं 60 हे उत्तर आलं. आता बघा ती संख्या माहित नाही x चे 8/100 बरोबरच काय ही संख्या म्हणजे बरोबर चिन्हाच्या डावीकडे जी संख्या येते तेच पुढे काय घ्यायचं त्याचं उत्तर घ्यायचं आणि त्या x ची किंमत काढायची. मग अशा वेळी आपण काय करणार मग x गुणिले 8 भागिले 100 बरोबर किती करायचं आपण हे आहे ते 600 घेणार. मग काय करणार x ची किंमत काढायची x गुणिले 8 बरोबर हे छेदामधलं 100 बरोबर चिन्हाच्या पुढे गेले काय करणार गुणणार. मग 600 गुणिले 100. आता आपल्याला काय काढायचं x ची किंमत काढायची x ला तिथेच ठेवा 8 इकडे गुणतोय पुढे गेले काय करणार आहे भागणार आहे. मग 600 भागिले गुणिले 100 भागिले 8 करा. बघा 8 1 8 8 7 56 राहिले किती 4 8 पंचे 40 75 गुणिले 100 बरोबरच किती 7500. मग मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही 1500 चे 40% काढले त्यावेळेस किती मिळाले 600 मिळाले. त्यानंतर काय करणार आपण ह्याचे जर 8% काढले 7500 चे तर किती मिळणार आहेत आपल्याला 600 मिळणार आहेत. म्हणजेच काय डावी बाजू आणि उजवी बाजू या दोन्हीही सारख्या करायच्या असतात. त्या कशा करणार आपण या पद्धतीनं पहिल्यांदा अगोदर आपल्या हे काढून घ्यायचं जे काय असेल ते टक्के काढून घ्यायचे. त्या टक्क्याच्या नंतर ती संख्या मानायची x च्या नंतर आपण काय करणार जे आपलं उत्तर आले ते बरोबर चिन्हाच्या पुढे घेणार. या पद्धतीनं सोडवायचं. आता नेक्स्ट टाइप बघा 1200 चे 12% बरोबर 400 चे किती टक्के. मग इथं आपल्याला काय केलं होतं संख्या दिली नव्हती इथं संख्या दिली आहे आणि टक्के विचारले. इथं काय केलंय टक्के दिले होते संख्या दिलेली नव्हती. सेम ह्याच्यामध्ये पण सेम प्रक्रिया करणार. काय करणार आपण बघा 1200 चे 12% भागिले 100 12 गुणिले 12 किती 144 यांचा काय केला गुणाकार केला बरोबर 400 चे x छेद 100% आपल्याला माहित नाहीत मग काय मानले आपण x मानले भागिले 100 बरोबर काय करणार आपण हे जे मिळालेली आपल्याला संख्या आहे ती काय करणार आपण बरोबर चिन्हाच्या पुढे घेणार. मग मी इथे खाली घेतो बघा 400 गुणिले x भागिले 100 बरोबर 144. मग काय करणार आपण x ची किंमत काढायची. मग आहे असं याला पुढे घेऊन जाणार. बघा 400 गुणिले x बरोबर 144 गुणिले 100 हे छेदातले पुढे गेले बरोबर चिन्हाचे काय करणार आहेत भागलेले पुढे काय करतात गुणतात. मग 144 गुणिले 100 झाले. मग x ची किंमत आपल्याला काढायची. मग या 400 ला इकडे गुणतात बरोबर चिन्हाच्या पुढे गेले काय करणार इथं भागणार. मी इथं लिहितो बघा 144 गुणिले 100 भागिले 400
x ची किंमत काढायची आपल्याला. मग हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले, 4 एके 4, 4 त्रिकोण 12, राहिले 2, 4 7 28, म्हणजेच काय 37%. 437% बरोबर जी आपल्याला संख्या मिळाली तीच संख्या म्हणजेच किती 1200% ही संख्या. म्हणजे दोन्हीची संख्या काय येणार आहे, सारखीच येणार आहे, फक्त दोन्हीमध्ये सेमच आहे. एकामध्ये टक्के विचारले होते, एकामध्ये संख्या विचारली होती. बघा या दोन टाईपवर अशा पद्धतीने सोडवा. बघा पुढचा टाईप काय आहे, जर ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 10% जास्त आहे तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनाच्या किती टक्के कमी आहे. ज्यावेळेस मित्रांनो असा प्रश्न येतो, याच्यामध्ये आता हे वेतनावर प्रश्न आहे, याच्यानंतर तुम्हाला एखादा याच्यावर येऊ शकतो, पेट्रोल डिझेल किंवा दूध किंवा साखर दही किंवा ज्या पण कोणत्या गोष्टी आहेत कमी किंवा जास्त सेम अशाच पद्धतीने प्रश्न येतात. किंवा तुम्हाला असं विचारलेलं असतं की साखरेचा भाव 10% ने वाढला किंवा 10% ने कमी झाला तर म्हणजे पैशाची बचत करण्यासाठी जे म्हणजे पैसे न वाढवता आहे या किमतीमध्ये किती टक्के येऊ शकतो किंवा किती माल येऊ शकतो. अशा प्रश्नामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे की ज्यावेळेस एक सूत्र वापरायचं कुठलं की 100 गुणिले टक्के भागिले 100 प्लस टक्के. आता हे प्लस कधी करायचं मित्रांनो, तर बघा जास्त विचारलं तर प्लस करायचं, जर कमी विचारलं तर कमी, याच्याऐवजी जर 10% ने कमी आहे जर असं म्हटलं तर काय करायचं मायनस करायचं, जास्त आहे म्हणून काय करायचं प्लस आहे करायचं. मग आता आहे असं या समीकरणामध्ये पूर्ण टाकून द्या. बघा 100 गुणिले टक्के किती येतं 10 भागिले 100 प्लस 10, मग काय येणार आहे 100 गुणिले 10 म्हणजेच किती भागिले 100 प्लस 10 किती 110. मग आता बघा हा 1 शून्य गेला, हा 1 शून्य गेला, राहिलं काय 100 भागिले 11 हे आपलं उत्तर असणार आहे. किंवा आता हे झालं पूर्णांकामध्ये हे झालं टक्के, पण कशामध्ये अपूर्णांकामध्ये. अपूर्णांकाच्या ऐवजी जर पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये विचारलं तर काय करणार आपण 100 गुणिले, आता याला भागणार किती 100 भागिले 11, 11 9 99, राहिले किती 1, मग काय करणार 11 9 99 छेदामध्ये छेद आहे असा घेणार आणि काय करणार हे 1 अंशामध्ये देणार, जे राहिलेली बाकी आहे ती अंशामध्ये घेणार आणि या पद्धतीने सोडवणार. काय केलं 11 9 99 प्लस 1 यांचा गुणाकार आणि प्लस 1 म्हणजे किती 100 भागिले 11. याचा बी अर्थ सेमच आहे आणि याचा पण अर्थ सेमच आहे, दोन्ही अर्थ सेमच आहेत. या पद्धतीने हा टॉपिक सोडवा. बघा पुढचा पण नमुना सेमच आहे. याच्यामध्ये काय केलंय, मागच्या वेळेस काय सांगितलं होतं की 10% ने जास्त आहे, इथं काय सांगितलंय तुम्हाला 20% ने कमी आहे. याच्यामध्ये काहीही बदल नाही मागच्या गणितामध्ये आणि याच्यामध्ये, फक्त बदल कुठे कमी आणि जास्त. ए चे मासिक वेतन बी च्या मासिक वेतनाच्या 20% ने कमी आहे तर बी चे मासिक वेतन ए च्या मासिक वेतनापेक्षा शेकडा किती जास्त आहे, हा प्रश्न आहे. मित्रांनो मगाच्या सूत्रामध्ये सेम आहे असं सूत्रामध्ये टाकायचं, फक्त काय करायचं छेदामध्ये जे आपल्याला कमी म्हटलं तर काय करायची वजाबाकी करायची आणि जर जास्त म्हटलं तर काय करायची बेरीज करायची. या दोनच कन्सेप्ट लक्षात ठेवा, कमी म्हटलं की वजाबाकी करायची आणि जास्त म्हटलं की बेरीज करायची. मग आपण आहे या सूत्रामध्ये या सगळ्या क्रिया संख्या टाकून द्यायच्या. बघा 100 गुणिले टक्के किती 20 भागिले 100 प्लस टक्के सॉरी वजा टक्के किती 20, कमी आहे म्हटलं की वजा करायचं. मग बघा 100 गुणिले 20 भागिले यांची वजाबाकी किती 80. बघा 20 एक 20, 20 चोक 80, 4 एक 4, 4 दुने 8, राहिले किती 2, पुढे आहे 0, 4 पंचे 20 म्हणजेच किती 25%. तर आपलं उत्तर काय येणार आहे ए चे मासिक वेतनापेक्षा शेकडा कितीने जास्त आहे तर 25% ने जास्त आहे. पहिल्या सूत्रामध्ये आणि या सूत्रामध्ये फक्त एकच वजाबाकी करायची आणि पहिल्यामध्ये काय करायचं बेरीज करायची आणि याच्यामध्ये वजाबाकी करायची. याच्यामध्ये काहीही चेंजेस नाही, फक्त प्रश्नामध्ये कमी कुठे आणि जास्त कुठे हे शोधायचं आणि आहे असं टाकून द्यायचं. बघा पुढचा नमुना आहे, 2 विषयाच्या एका परीक्षेमध्ये 30% विद्यार्थी गणित मध्ये नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीमध्ये नापास झाले, 10% विद्यार्थी दोन्ही विषयामध्ये म्हणजे कोणत्या गणितामध्ये आणि इंग्रजीमध्ये
10% विद्यार्थी नापास झाले. तर दोन्ही विषयामध्ये शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मित्रांनो, ज्यावेळेस असा प्रश्न येतो त्यावेळेस काय करायचं, आता बघा हे विद्यार्थी कसे येतं 30% असं धरा. गणित हे विद्यार्थी कोणते आहेत, इंग्रजी. आता जे हे मधला भाग आहे दोन्ही मध्ये तुम्हाला जे राहिलेले दिसतात, हे दोन्ही मध्ये किती विद्यार्थी, हे 20 विद्यार्थी, सॉरी 10% विद्यार्थी आहेत. किती टक्के विद्यार्थी आहेत, 10%. हे किती टक्के विद्यार्थी आहेत, 20%. म्हणजेच बघा ह्या 30 मध्ये पण 10 आहेत आणि या 20 मध्ये पण 10 आहेत. मग अशा वेळी आपण काय करणार इथं, तर ह्या दोघांची बेरीज करायची आणि हे जे नापास आहेत दोन्ही विषयामध्ये, हे पण नापास आहेत, हे पण नापास आहेत. मग आता काय करणार आपण, 30 + 20 किती, 50 वजा जे हे मधले इथं, आता 30 मधून पण 10 वजा होणार होते आणि 20 मधून पण 10, म्हणजे दोन्ही मधून 10% विद्यार्थी नापास झालेले किंवा अनुत्तीर्ण झालेले. मग आपण काय करणार, या दोघांची बेरीज करायची. जे नापास झालेले ते नापास यांच्यामधून, या दोघांच्या बेरच्या मधून वजा करायचं. मग किती वजा आले, वजा केली तर किती येते, 40 येते. मग हे काय 40% नापास झालेले विद्यार्थी आहेत. कसे, 40% जर नापास झालेले विद्यार्थी असतील तर 100% पैकी 40% जर गेले तर किती राहिले, 60% काय झाले, हे पास झाले आणि 40% काय झाले, नापास झाले. काय केलं, 30% आणि 20% दोन्ही विषयामध्ये नापास नापास दोघांची काय केली, बेरीज केली. आणि जे दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी आहेत, म्हणजे ह्याच्यातले पण 10% आणि ह्याच्यातले पण 10%, हे काय नापास झालेले काय येतं, तर म्हणजेच काय 30 हे एका विषयामध्ये नापास झाले 30%, 20% हे एका विषयामध्ये झाले. परंतु दोन्ही विषयामध्ये जे नापास झालेले ते किती येतं, 10%. मग त्याच्यामुळे ह्याच्यातले पण काय येणार आहेत आणि ह्याच्यातले पण काय येणार आहेत, जे राहिलेले काय येणार आहेत. मग टोटल किती झाले, 50 वजा 10 म्हणजेच किती, 40. 40% जर नापास झालेले असतील तर पास झालेले किती असणार आहेत, 100%. बघा 100% मधून 40% गेले तर किती राहते, तर बघा 60% पास आणि 40% नापास. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवा. बघा पुढचा नमुना काय आहे, एका सरस्वती हायस्कूलची सोमवारची उपस्थिती, म्हणजेच एका शाळा आहे त्या शाळेमध्ये सोमवारी किती उपस्थित होते, 87.5, म्हणजेच किती 87.5% उपस्थित होते. त्या दिवशी 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. विद्यार्थी हे टक्केमध्ये नाहीत बरं का, 72 ही संख्या आहे, 72 विद्यार्थी अनुपस्थित होते. तर किती विद्यार्थी उपस्थित होते. ज्यावेळेस मित्रांनो असा प्रश्न विचारतील त्यावेळेस आपल्याला एक तर सांगितलंय की किती टक्के हे होते, उपस्थित होते, 87.5 उपस्थित होते. आणि किती विद्यार्थी अनुपस्थित होते हे टक्क्यामध्ये दिले, हे संख्येमध्ये दिले. मग जर असा विचार केला तर 100% मधून जर 87.5 वजा केलं, बघा 100 वजा 87.5, 10 मधून 5 गेले, 5 राहिले, नावातून 7 गेले, किती राहिले, 2 राहिले. आणि इथे किती राहिले, 9, नावातून 1 गेले, किती राहिले, नावातून 8 गेला, सॉरी 8 गेला, 1 राहिला, 0. म्हणजे उत्तर किती आलं, 12.5. हे काय आहे, टक्के. म्हणजेच काय 12.5% त्या दिवशी अनुपस्थित होते. म्हणजे 12.5% म्हणजेच किती विद्यार्थी अनुपस्थित होते, 72. मग असं घ्या, जर 12.5% बरोबर किती, 72, तर ते काय म्हणते 87.5 विद्यार्थी उपस्थित किती होते म्हणते. मग उपस्थित किती होते, 87.5, 87.5% म्हणजे किती. बघा आता ही संख्या वाढली, ही पण वाढणार आहे. ज्यावेळेस दोन क्रिया वाढतात त्यावेळेस कुठलं चलन असतं, समचलन असतं. गुणाकार कसा करायचा असतो, तिरकस गुणाकार करायचा असतो. मग हा गुणाकार बघा इथं 87.5, 87.5 गुणिले 72 बरोबर 12.5 गुणिले x. मग आपल्याला x ची किंमत काढायची, 12.5 ला इकडे घेऊन या, 87.5 गुणिले 72 भागिले 12.5 बरोबर काय, x. आता हा पॉइंट गेला, हा पॉइंट गेला, का पॉइंटच्या नंतर एकच संख्या आहे छेदामध्ये पण आणि अंशामध्ये पण एकच संख्या आहे, त्याच्यामुळं पॉइंट जिथल्या तिथं गेला. आता 25 न भाग द्या,
डायरेक्ट 25 न भाग जाते बघा. 25 5 1,600, 25 दुनी 50, 25 त्रिक 75, राहिले किती 12, पुढे आहे 5, 25 5 1,600, 5 1 5, 5 7 35, पुढे आहे 72, म्हणजे काय 72 गुणिले 7, 72 गुणिले 7 बरोबर किती 7 दुनी 14, चला 1, 7 7 49 आणि 1 किती 50, म्हणजेच उत्तर किती येणार आहे 504 विद्यार्थी काय होते त्या दिवशी उपस्थित होते. किती विद्यार्थी 504. आपण काय केलं त्यांची टक्केमधून वजाबाकी करून ज्या दिवशी अनुपस्थित होते ते विद्यार्थी काढले आणि त्याला टक्क्यामधून आपल्याला जेवढे विचारले तेवढे 87.5. जर त्यांनी एकूण विद्यार्थी विचारले असते तर आपण इथे 87 च्या ऐवजी काय घेतलं 87 च्या ऐवजी काय घेतलं असतं तर 100 घेतलं असतं का तर 100 म्हणजेच एकूण विद्यार्थी. आपल्याला विचारले काय फक्त उपस्थित विचारले, मग उपस्थित किती येतं 87. मग 87 आपण या प्रकारे सॉल्व्ह केलेलं आहे. उत्तर किती आलं 504. या पद्धतीनं सोडवा. बघा मित्रांनो पुढचा नमुना काय आहे, एका पुस्तकाची किंमत 20% ने कमी झाली, त्यामुळे काय म्हणते ते पुस्तकाचा खप काय म्हणते 20% ने वाढला. म्हणजे किंमत काय झाली, किंमत 20% ने कमी झाली, म्हणजे 100 रुपयाला जे पुस्तक होतं थोडक्यात ते काय झालं 80 रुपयाला झालं. परंतु खप काय झाला 20% ने वाढला, म्हणजे मागणी 20% ने जास्त झाली. म्हणजे जर 100 पुस्तकं जात होते तर आता जाणार किती पुस्तकं 120 पुस्तकं जाणार. का तर आपण 100वर मानतो. कुठलीही ज्यावेळेस शेकडेवारीमध्ये सोडवताना 100 ही संख्या मूळ संख्या मानायची. का मूळ संख्या मानायची तर त्याला आपण ज्यावेळेस पायापासून आपण गुणाकार करायला किंवा भागाकार करायला किंवा कॅल्क्युलेशन करायला सोपं जातं. त्यामुळे 100 ही संख्या का तर 100 टक्क्यामध्ये पण आपल्याला विचारलं तरी पण 100 पासूनच काढावं लागतं किंवा कसं जरी विचारलं तरी 100च आपल्याला घ्यावं लागतं. तर आपण काय करणार आता ज्यावेळेस समान वाढ होते आणि किंवा म्हणजेच काय शेकडा किंमत 20% ने कमी झाली आणि 20% ने खप वाढला, म्हणजे ज्यावेळेस एक क्रिया घटते आणि एक क्रिया वाढते आणि त्यावेळेस दोन्ही क्रिया ह्या म्हणजे दोन्ही संख्या या सेम असतात 20% 20%, अशा वेळेस काय करायचं याचा वर्ग टक्केचा वर्ग भागिले 100. आता 20 गुणिले 20, 20 चा वर्ग किती 20 गुणिले 20 भागिले 100. आता हे ज्यावेळेस मित्रांनो एक क्रिया घटते आणि एक क्रिया वाढते आणि त्याच्यामधील जे क्रिया घटण्याचं आणि कमी होण्याचं प्रमाण हे सारखं आहे म्हणजे 20% 20%, यावेळेस प्रत्येक वेळी मित्रांनो तोटा होतो हे लक्षात ठेवायचं. प्रत्येक असा प्रश्न दिसला आणि याच्यामध्ये तोटा आणि तोटा आणि किंवा खप वाढला, ज्यावेळेस असा प्रश्न विचारतात आणि क्रिया दोन्ही सारख्या असतात त्यावेळेस 100% तोटा आहे मानायचं. डायरेक्ट या सूत्रामध्ये टाकायचं काय 20 गुणिले 20, म्हणजे इथं काय आपल्याला 20 ही संख्या दिलेली त्यांनी 20% ने घट आणि 20% ने खप वाढतो. अशा वेळेस काय करणार आपण टक्केचा वर्ग भागिले 100. 20 चा वर्ग किती 400 भागिले किती 100, म्हणजेच काय 4% काय होणार आहे व्यवसायामध्ये घट होणार आहे. उत्पन्नामध्ये काय फरक पडेल तर 4% ने उत्पन्न काय होणार आहे घटणार आहे. ज्यावेळेस आपण काय करणार टक्केचा वर्ग भागिले 100 या सूत्रामध्ये टाकून हे गणित सोडवणार. सेम अशा प्रकारची जेवढी काय गणित येतील. पण मित्रांनो ज्यावेळेस इथं क्रिया वेगवेगळ्या असतील, समजा इथं जर सांगितलं शेकडा 20% ने कमी झाला आणि खप 10% ने वाढला, जर इथं 10 आलं तर आपल्याला तसं करता येत नाही. तसं करण्यासाठी आपल्याला आहे ही संख्या घेऊन आणि 100वर मानून त्यावेळेस काढावं लागणार आहे. परंतु ज्यावेळेस दोन्ही क्रिया सेम असतात त्यावेळेस टक्के भागिले 100 बरोबर जी काय असेल ती उत्तर येईल. ते कशामध्ये येणार आहे घट होणार आहे, एवढं मात्र फिक्स लक्षात ठेवायचं. नंतर टाईप पाहू. बघा या टॉपिक मधला हा एक शेवटचा टाईप आहे. त्याच्यामध्ये काय आहे की एका वस्तूवर शेकडा 20% सूट दिली, म्हणजेच काय एक वस्तू आहे त्याच्यावर पहिल्यांदा 20% सूट दिली आणि त्यानंतर काय पुन्हा त्याच्यावर किती आणखी सूट दिली 10% सूट दिली, तर एकूण किती सूट झाली तर आता 20 आणि 20 अधिक 10 बरोबर किती 30% सूट देणार आहेत का तर असं होत नाही. यावेळेस काय करणार आहेत आपण पाया म्हणजेच काय पायाची किंमत काय म्हणायची 100. शेकडा आपण कशावर काढतो 100वर काढतो, मग आपण काय म्हणणार 100. आता या 100%तून शेकडा किती सूट दिली 20 दिली, 20% सूट दिली म्हणजे किती झाले आपले 80.
आता ह्या 80चे किती टक्के सूट दिली आणखीन 10%, म्हणजे याचे 10% भागिले 100 भागिले 100 केलं. मग बघा हा एक गेला, हा एक गेला, हा एक शून्य गेला, राहिले काय उत्तर 8 आलं. मग या 80 मधून 80 वजा 8 किती आलं 72. म्हणजे आपली 100 होती संख्या ती झाली किती 72. म्हणजे 100 वरून 72 पर्यंत आलं. तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे, फरक बघा 100 वजा 72 बरोबरच किती 28. म्हणजे आपल्याला एकूण सूट किती मिळाली तर 28% ही सूट मिळाली. पहिल्यांदा काय केलं, पाया 100 म्हणून त्याच्यावरची सूट काढून घेतली. याच्यानंतर काय केलं, जी येते त्याला नंतर जी सूट दिलेली आहे ते याच्यामधून सूट काढून वजा केलं आणि एकूण सूट मधून 100 हे वजा केलं. मग उत्तर किती आलं आपलं 28%. मग सूट किती मिळणार आहे आपल्याला, एकूण 28% सूट मिळणार आहे. अशा पद्धतीनं शेकडेवारी या अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे. पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे पोलीस भरतीला येतील असे सगळे टाईप आपण यामध्ये कव्हर केलेले आहेत. मित्रांनो, या जेवढे तुम्हाला टाईप शिकवलेले आहेत या सगळे पूर्ण टाईप सोडवण्याचा प्रयत्न करा. जे काय अडतंय ते मला विचारा. अतिशय महत्त्वाचा हा टॉपिक आहे. पोलीस भरतीला कमीत कमी 2 क्वेश्चन ते 3 क्वेश्चन आरामात विचारतात, म्हणजे विचारतात. कुठलाही एक्झाम असू द्या, क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत सगळ्या एक्झामला शेकडेवारी, नफा तोटा, परत सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे अतिशय महत्त्वाचे टॉपिक आहेत आणि हे अतिशय महत्त्वाचे म्हणजे मार्क देऊन जाणारे विषय टॉपिक आहेत. कारण याच्यामध्ये अवघड असं काही नाही, थोडंसं लॉजिक लावणे आणि तुम्हाला ज्या ज्या कन्सेप्ट सांगितलेल्या आहेत या कन्सेप्टचा वापर करून आपल्याला ते योग्य त्या रीते सोडवायचं आहे. तर बघा, या टॉपिकवरचे तुम्हाला जेवढे काही आता नमुने शिकवलेले आहेत या सगळे नमुने तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. जर काय अडत असेल तर मला विचारा, कारण तुम्ही बोलत चला. आतापर्यंत कोणीही मला काही विचारलेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला समजतंय असं मला तरी वाटतंय. पण जरी काही तुम्हाला अडत असेल कुठलं तरी विचारू शकता. या टॉपिकवरचे सगळे क्वेश्चन सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.